कल्याण ग्रामीणमधील वाहोली गावातील जमान इम्रान शेंदू यांची सुवेन फार्मा असिस्टंट सायंटिस्ट पदी हैदराबाद येथे निवड झाल्याबद्दल तसेच त्यांना बेस्ट आउटगोईंग स्टुडंट हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने काल रमजान ईद दिवशी त्यांचा वाहोली येथे सन्मान करण्यात आला। या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी जमान शेंदू यांचे आई वडील तसेच कुटुंबातील सर्व सदस्य आणि गावकरी उपस्थित होते। या कार्यक्रमावेळी वाहोली गावचे सरपंच महोदय हेही उपस्थित होते। यावेळी केटीव्ही न्यूजशी बोलताना जमान शेंदू यांनी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा घ्याव्यात आणि त्या माध्यमातून आपलं जीवन घडवावे असे सांगितले। तसेच शिक्षण फार महत्त्वाचे आहे, त्यामुळे आपण शिक्षण घेऊन देशाचा उत्तम नागरिक बनण्याचे प्रयत्न करावा अशाही प्रतिक्रिया यावेळी जमान शेंदू यांनी दिल्या। सन्मान केलेला आहे आणि त्या निमित्ताने अनेक गावकरी सुद्धा उपस्थित आहेत। जमानजी, काय सांगाल, आपण या पदापर्यंत कसे पोहोचले आहात आणि गावकऱ्यांचे आभार, समाजाचे आभार कसे मानाल? सर्वप्रथम मी तुमचा धन्यवाद करू इच्छितो। माझ्याद्वारे किंवा तुमच्या चॅनलच्या द्वारे तुम्ही आज माझा इंटरव्ह्यू घेत आहात आणि याच्यामुळे आमच्या गावातल्या दुसऱ्या मुलांना किंवा परिसरातल्या दुसऱ्या मुलांना याचं प्रोत्साहन मिळेल अशी मी आशा बाळगतो। आणि माझ्या आई वडिलांसोबत माझे गावकरी, माझे काका इथे उपस्थित आहेत, यांचाही मी धन्यवाद करतो। त्यांनी मला ह्या जर्नीमध्ये खूप सपोर्ट केला। एज्युकेशन काय असतं हे आमच्या वडिलांकडून आम्हाला कळालं। तसे माणसाच्या बेसिक गरजा असतात, अन्न वस्त्र निवारा, त्याच्यासोबत शिक्षण ही एक बेसिक गरज आहे, हे आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवलं। तर त्यामुळे आणि त्यांचं शिक्षण यासाठी प्रत्येक पावलामुळे माझा त्यांनी सपोर्ट केला। आणि डेफिनेटली एका राज्यातून किंवा एका गावातून दुसऱ्या राज्यात जाणे, तेही मणिपाल युनिव्हर्सिटी सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये जाणे हे माझ्यासाठी खूप टफ होता, पण गावकऱ्यांच्या आणि माझ्या आई वडिलांच्या सपोर्टने मी हे सर्व सिद्ध केलं आहे। आज मला वाटते बऱ्याच दिवसातून आपण जन्मगावी आलेले आहात आणि मोठ्या मुद्द्यावर काम करतात। तिथे गेल्यानंतर गावाची आठवण येत असेल, काय सांगाल? हो, खरंच गावची आठवण, माझं बालपण या गावात गेलं आहे, माझं शिक्षण या गावात स्टार्ट झालं होतं आणि गावकरी हे माझे सर्व नातेवाईक आहेत, यांच्यामुळे आठवण तर गावाची येतेच। पण हो, म्हणजे काही सिद्ध करायचं असेल तर काही सोडावंही लागतं। तर ह्या उद्देशाने मी बाहेर गेलो आहे आणि गावकऱ्यांची आठवण आणि घरवाल्यांची आठवण तर नेहमीच येते। कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, हे सुद्धा त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून सांगितलेलं आहे। अक्रम जुवारी आपल्या गावच्या आधी कलेक्टर पदापर्यंत पोहोचलेले आहेत। जमान हे मोठ्या हुद्द्यावर आहेत। आणखी काही तरुण याच्यामध्ये उतरतील, काय त्यांना सल्ला द्याल? माझा सल्ला आजच्या तरुण पिढीला एवढाच असेल की शिक्षण ही एक मूलभूत गरज आहे आजच्या पिढीसाठी आणि शिक्षणासाठी कुठेही कमी पडू नये। तुम्हाला काही हेल्प हवी असेल कुठल्याही गोष्टी शिक्षणाबद्दल, तुम्ही अक्रम जुवारी किंवा दुसरे अजून माझ्यासारखे तरुण आहेत जे शिकतायत, त्यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर आम्ही करायला रेडी आहोत। फक्त शिक्षण ही बेसिक गरज आहे, एवढं तरुण पिढीने लक्षात ठेवावं आणि पुढे पाऊलवाट धरावी। शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, आपण भरपूर शिक्षण घेतलं पाहिजे, तसे प्रयत्न सुद्धा केले पाहिजेत, अशा प्रतिक्रिया आज जमान इम्रान शेंदू यांनी व्यक्त केलेल्या आहेत। आणि त्या माध्यमातून पुढच्या पिढीला शिकण्यासारखं बरंच काही आहे। अनेक ग्रामस्थ या छोट्याशा सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आई वडील, आजी आजोबा, घरातील सर्व सदस्य यांच्या माध्यमातून आज जमानला आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत। आणि मला वाटते परवाच जमान हा हैदराबादकडे आता रवाना होणार आहे। पुन्हा ही भेट कदाचित बऱ्याच दिवसातून होईल, परंतु या गावकऱ्यांचा आशीर्वाद बरोबर घेऊन जमान आता आपली पुढे वाटचाल करणार आहे। धन्यवाद। केटीव्ही न्यूज प्रतिनिधी, कल्याण तालुका, वाहोली गाव, भरत दळवी। आज रमजान ईद आहे। केटीव्ही न्यूजच्या वतीनं प्रथमतः कल्याण तालुक्यातल्या वाहोली गावातल्या सर्व ग्रामस्थांना रमजान ईदच्या शुभेच्छा। आज सुवेन फार्मा असिस्टंट सायंटिस्ट या पदावर निवड झालेले वाहोली गावातील जमान इम्रान शेंदू याचा आपण नुकताच गावाच्या वतीनं आणि आपल्या मंचच्या वतीनं सन्मान केलेला आहे। आणि या कार्यक्रमासाठी या गावचे सरपंच सुद्धा उपस्थित आहेत, जमानचे आई वडील, त्याचप्रमाणे घरातील सदस्य, गावकरी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। प्रथमतः या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच उपस्थित आहेत,
तुमच्या गावातला एक तरुण आज हैदराबाद या ठिकाणी मोठ्या पदावर आहे आणि त्याचा वाहुली करणं नक्कीच अभिमान असेल. काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल? एजुकेशन की पावर काय असतो या जमान ने अपने गांव के थ्रू बताया है लोगों को. जो महाराष्ट्र के बाहर भी आंध्र प्रदेश जैसे राज्य में कैंपस में बेस्ट आउटगोइंग स्टूडेंट्स का खिताब जीत के उन्होंने ये चीज़ सिद्ध की है कि आज हर गांव का छोटे से छोटे गांव का आदमी अगर मेहनत करेगा तो कहाँ तक पहुंच सकता है. और हम सभी गांव वालों को, तमाम गांव वालों को इसके ऊपर गर्व है. या ठिकाणी सरपंचांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्हाला अभिमान वाटतो, आम्हाला गर्व वाटतो की आमच्या गावचं एक लेकरू आज दुसऱ्या राज्यात मोठ्या पदावर काम करत आहे. त्यांच्या वडिलांशी सुद्धा चर्चा केली आणि त्यांनी चर्चा करताना सांगितलं की हे शिक्षण या पदापर्यंत पोहोचण्यासाठी आई वडील खूप प्रयत्न करत असतात, कष्ट घेत असतात. या ठिकाणी इम्रानजी शेदू आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, कशा प्रकारची मेहनत केलेली आहे? बोला. या व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज, कल्याण. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.